केमिस्ट प्रीमियर लीगच्या मॅचेस म्हणजे नगरकरांसाठी एक संधी असते। भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या मैदानामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम झाला। या कार्यक्रमासाठी आणि क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी शेकडो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला। मयूर स्पार्टन्स या संघाने या स्पर्धांचं विजेतेपद पटकावलंय। अहमदनगर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं। याही वर्षी मोठ्या दिमाखात क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धांमध्ये मयूर स्पार्टन्स या संघाने प्रथम क्रमांक मिळवला, तर सिद्धिविनायक चॅलेंजर्स हा संघ उपविजेता ठरला। महावीर सुपर किंग्सला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। यावेळी विजेत्या संघांनी जल्लोष केला। या स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी रमेश बापना, आदेश चंगेडिया, राकेश गांधी, विजय निकम, डॉक्टर पडवळ, डॉक्टर इम्रान शेख, डॉक्टर अमित बडवे, जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव राजेंद्र बलदोटा आदी मान्यवर उपस्थित होते। जिथे जिथे त्याच्या नावाने आम्हाला काही संधी मिळते त्या ठिकाणी आम्ही आमच्या याच्यातून फुलाची पाकळी या दृष्टिकोनातून मदत करतो। परंतु यापुढेही आपण माझे सगळे राहुल सारखेच आहात आणि याच्या पुढेही ज्या वेळेला विशाल म्हणा किंवा त्याचे सहकारी म्हणा, ज्या वेळेला माझ्याकडे काही कामासाठी या निमित्ताने मला संधी देतील त्यावेळेस मी तुमच्या बरोबर उभा राहील आणि ते योग्य ते सहकार्य करेल। 4 वर्षापासून इतकी जबरदस्त मेहनत घेऊन प्रत्येक वेळेस नवीन प्रकारे जे सादरीकरण केलं जातं त्या सगळ्यांसाठी यांना हॅट्स ऑफ। आणि हारलेल्या सर्व मित्रांसाठी, माझ्या सहित हारलेल्या सर्व मित्रांसाठी, अगर किसी चीज को दिलो जान से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुट जाती है। अगर ऐसा नहीं होता है तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। माझ्या केमिस्ट बंधूंना, डॉक्टर्स लोकांना आणि एमआर लोकांना सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने दरवर्षी यामध्ये भाग घेता आणि आमचे सर्व जे टीमचे कमिटी मेंबर आहेत त्यांना सर्वांना आपण सहकार्य करता। हार जीत हे होतच असते, प्रत्येक ठिकाणी कोणी हारतं कोणी जिंकतं, पण माझ्या दृष्टीने तुम्ही खेळलात ते प्रत्येक जण तुम्ही जिंकलात। आज केमिस्ट असोसिएशनचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज अहमदनगरमध्ये इतक्या चांगल्या स्पिरिटमध्ये हा इतका चांगला एक खेळ जमवला। त्याची सर्व महत्त्वाचा विशेष आणि नोंद घेण्यासारखा विषय आहे की आपण केलेली सगळी सिस्टमॅटिक प्लॅनिंग पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत अहमदनगरमध्ये होणाऱ्या सर्वात सिस्टमॅटिक गेम म्हणून मी नेहमी विशाल भाऊला सांगत असतो। क्रिकेट हा खेळ आपल्याला काय शिकवतो म्हणजे मी त्याच्यातून शिकत आलेलो आहे। आपण हारल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत जोमाने प्रॅक्टिस करून जिंकायची तयारी ठेवतो। हार कधी जीतने वाले को बाजीगर कहते तसं आहे आणि तुम्ही सगळेजण बाजीगर आहात कारण तुम्ही सगळेजण क्रिकेट खेळता। चालू वर्षी म्हटलं चला आता काही घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर जे ओसी असतील आमची 16 मेंबर्स मिळाले, अगदी घरच्यासारखं त्यांनी एकमेकाला सांभाळून घेतलं आणि जे टीम कोऑर्डिनेशन होतं आमचे 1 महिना गेला याच्यामध्ये प्रिपरेशनला। पण एवढी थंडी असतानाही पोरांना कधी असं म्हटलं नाही की फार थंडी आज मी येत नाही किंवा काही नाही, पोरांची उपस्थिती 100% होती। या स्पर्धा यशस्वीतेसाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचं विशेष मार्गदर्शन होतं। या स्पर्धेमध्ये एकूण 24 सामने खेळले गेले। 7 दिवस सुरू असलेल्या या सामन्यांना नगरकरांनी भरभरून दाद दिली। प्रतिनिधी प्रतीक शिंदे, जीवन न्यूज, अहमदनगर।